नमस्कार मित्रांनो, आज शेअर बाजार सपाट ते मर्यादित बदलासह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये फार मोठी तेजी किंवा घसरण दिसली नाही. आज बाजार बदलण्याचे मुख्य पहिलं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे गुंतवणूकदार सावध होते. मोठे गुंतवणूकदार सध्या नवीन पोझिशन घेण्याऐवजी वाट पाहण्याच्या भूमिकेत आहेत. दुसरं कारण, जागतिक बाजाराकडून मिश्र संकेत मिळाले. कुठे तेजी तर कुठे दबाव असल्यामुळे भारतीय बाजारात स्पष्ट दिशा मिळाली नाही. तिसरं कारण, काही मोठ्या शेअरमध्ये नफा वसुली प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आज कोणते शेअर घसरले? आज बाजारात दबावाखाली दिसलेले शेअर म्हणजे IT शेअर, कारण डॉलर आणि जागतिक संकेत कमकुवत होते. काही मेटल शेअर, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीची चिंता. काही मोठ्या शेअरमध्ये नफा वसुली झाल्यामुळे घसरण. यामुळे बाजार वर जायला अडखळला. आज कोणते शेअर टॉपमध्ये होते? दुसरीकडे काही बँकिंग शेअरमध्ये खरेदी दिसली. MFCG आणि निवडक ऑटो शेअरमध्ये स्थिरता पाहायला मिळाली. डिफेन्सिव्ह शेअरमुळे बाजारात थोडा आधार मिळाला, म्हणजेच बाजार पूर्ण नकारात्मक वातावरण नव्हतं. निफ्टी आणि सेन्सेक्स महत्त्वाचे आकडे. निफ्टीसाठी रजिस्ट्रेशन 26,200 ते 26,240. निफ्टीसाठी सपोर्ट आहे 26,000 स्तर. सेन्सेक्स देखील याच रेंजमध्ये फिरताना दिसतोय. उद्यासाठी 2 जानेवारी काय अपेक्षा? उद्या बाजार रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे. जर निफ्टी 26,240 वर टिकला तर थोडी तेजी दिसू शकते, पण जर तो 26,000 खाली गेला तर बाजारावर दबाव येऊ शकतो. मोठी तेजी किंवा मोठी घसरण सध्या अपेक्षित नाही. सामान्य गुंतवणूकदारासाठी सल्ला आहे, ट्रेडिंग करताना घाई नको. सपोर्ट रजिस्टर पाहूनच निर्णय घ्या. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.